मित्रांनो, आपण बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट बघत आहोत। तुम्हाला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे ट्रेंड लाईन झालेली दिसत आहे। ज्या वेळेस ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल त्यावेळेस आपण या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटच्या रिटेस्टवर बायचा ट्रेड घेणार आहोत। चला तर आता ही ट्रेंड लाईन ब्रेक होते की नाही ते पाहू। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आखलेली ट्रेंड लाईन ही विथ इन्क्रीज इन व्हॉल्यूम ने ब्रेक झाली आहे। ज्यावेळेस ब्रेकआउट प्राइस पुन्हा येईल त्यावेळेस आपण या ट्रेड मध्ये बायची एंट्री घेणार आहोत आणि आपला स्टॉप लॉस हा स्विंग लोच्या खाली असेल। चला तर बघूया पुढे काय होते ते। मित्रांनो, प्राइसने आपल्या ब्रेकआउट लेवलला रिटेस्ट केले आहे। आपला बायचा ट्रेड ऍक्टिव्ह झाला आहे आणि आपले टार्गेट हे एसएलच्या दुप्पट असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1:2 या रिस्क रिवॉर्ड नुसार आपले बँक निफ्टी फ्युचर मधले टार्गेट पूर्ण झाले आहे। आणि हा ट्रेड जर आपण ऑप्शन मध्ये केला असता तर काय झाले असते ते पाहूया। मित्रांनो, बँक निफ्टी फ्युचरला ज्यावेळेस ब्रेकआउट लेवलला रिटेस्ट केलं त्यावेळेस बँक निफ्टीचा ॲट द मनी कॉल 34,600 चा हा 335 रुपयांना आपण बाय केला असता। ज्यावेळेस बँक निफ्टी फ्युचरचे टार्गेट आपले 2:35 पूर्ण झाले त्यावेळेस या कॉलची प्राइस ही 395 च्या आसपास होती। म्हणजे आपण 395 ला याला एक्झिट केले असते। म्हणजेच या ट्रेड मध्ये आपल्याला 60 पॉइंटचे टार्गेट मिळाले। मित्रांनो, ऑप्शनचा एक लॉट 335 रुपयांनी बाय करण्यासाठी आपल्याला 8,375 रुपये लागले आणि तो ट्रेड आपण 395 रुपयाला एक्झिट केला। म्हणजे या ट्रेड मधून आपण 1500 रुपयांचे प्रॉफिट कमवले। थोडक्यात या ट्रेड मधून आपल्याला आपल्या कॅपिटलच्या 18% एवढे प्रॉफिट मिळाले आहे।